नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज आपल्या फायनान्स मिनिस्टर म्हणजेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प हा सादर केलेला आहे। त्यांनी मध्यमवर्गीयांसाठी मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहेत। त्यासोबतच शेतकरी असतील, विद्यार्थी असतील यांच्यासाठी खूप साऱ्या घोषणा या अर्थसंकल्पात केलेल्या आहेत। त्यातील ठळक आणि महत्त्वाच्या अशा 20 घोषणांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केलेला आहे। त्यांनी मध्यमवर्गीय यांच्यासाठी खूप मोठी घोषणा केलेली आहे। यामध्ये 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावरती कोणताही कर आता भरावा लागणार नाहीये। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सुद्धा विविध घोषणा करण्यात आलेल्या आहेत। किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता 5 लाख रुपये करण्यात आलेली असून बिहारसाठी सुद्धा अनेक घोषणा यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। दरम्यान या अर्थसंकल्पात तुम्हाला आम्हाला नेमकं काय मिळालं ते आता आपण मुद्देसूद समजून घेऊया। सर्वप्रथम जी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची सुरुवात ही केंद्र सरकारने केलेली आहे। सरकार राज्यांच्या सहभागाने प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना सुरू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे। या योजनेत 100 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। यामुळे 1.7 कोटी शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे। तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांसाठी आहे तो म्हणजे आसाममध्ये युरिया प्लांटची स्थापना करण्यात येणार आहे। 12.7 लाख मेट्रिक टन वार्षिक क्षमतेचा प्लांट हा आसाममध्ये पूर्वेकडील 3 बंद युरिया प्लांट पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। युरिया उत्पादनात स्वावलंबनाच्या दिशेने हे टाकलेलं एक मोठं पाऊल आहे। उद्योजकतेसाठी म्हणजे स्टार्टअपसाठी सुद्धा आता निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। स्टार्टअप्सना निधी देण्यासाठी नवीन निधीची तरतूद केली जाईल। 10,000 कोटी रुपयांच्या विद्यमान सरकारी योगदानाव्यतिरिक्त 10,000 कोटी रुपयाचे नवीन योगदान सुद्धा आता स्टार्टअपसाठी देण्यात येणार आहे। त्यासोबतच फुटवेअर आणि लेदर क्षेत्रासाठी सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे। फुटवेअर आणि लेदर क्षेत्रासाठी नवीन योजना सुरू केली जाईल जेणेकरून फुटवेअर आणि लेदर क्षेत्रात उत्पादकता, गुणवत्ता आणि स्पर्धेला चालना मिळणार आहे। त्यासोबत बिहारमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी सुद्धा सुरू करण्यात येणार आहे। बिहारमध्ये नॅशनल फूड इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी, एंटरप्रेन्योरशिप अँड मॅनेजमेंट सुरू करण्यात येणार आहेत। यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता वाढून त्याचे उत्पन्न वाढेल। त्यामुळे तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी या उपलब्ध होतील। त्यासोबतच गीग कामगारांना ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे। ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या कामगारांना हे गीग कामगार संबोधलं जात असतं। या कामगारांना आता ई श्रम पोर्टलद्वारे नोंदणी केल्यानंतर ओळखपत्र दिलं जाईल। PM जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सुविधा पुरवल्या जातील। 1 कोटी कामगारांना याचा फायदा होणार आहे। PM स्वनिधी योजनेत आता सुधारणा करण्यात येणार आहेत। शहरी कामगारांच्या उत्थानाची योजना गरीब आणि वंचित गटाचे उत्पन्न आणि चांगले जीवनमान वाढवण्यासाठी राबविण्यात येणार आहे। UPI लिंक क्रेडिट कार्ड आणि क्षमता वाढीसाठी समर्थन देण्यासाठी PM स्वनिधी योजनेत आता सुधारणा करण्यात येणार आहे। त्यासोबत 5 नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंगची सुद्धा स्थापना करण्यात येणार आहे। मेक फॉर इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड अंतर्गत तरुणांना कौशल्य सुसज्ज करण्यासाठी जागतिक तज्ञ आणि भागीदारीसह 5 नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंगची स्थापना केली जाईल। 2014 नंतर सुरू झालेल्या 5 IIT मध्ये 6,500 अतिरिक्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्यासाठी अतिरिक्त पायाभूत सुविधा या निर्माण केल्या जाणार आहेत। त्यासोबतच शिक्षण आणि आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आलेल्या आहे। वैज्ञानिक विचारांना चालना देण्यासाठी पुढील 5 वर्षात सरकारी शाळांमध्ये 50,000 अटल टिंकरिंग लॅब ह्या उभारल्या जातील। भारतनेट प्रकल्पाअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व माध्यमिक आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी सुद्धा दिली जाणार आहे। त्यासोबत
भारतीय खेळांना जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। या अंतर्गत क्लस्टर, कौशल्य आणि उत्पादन वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे, जेणेकरून चांगली आणि अनोखी खेळणी सुद्धा यामार्फत बनवण्यात येईल। त्यासोबतच MSMEंना कर्ज घेणे सोपं होणार आहे। MSME म्हणजे जे काही छोटे आणि लघु उद्योग आहेत यांना कर्ज घेणं सोपं होणार आहे। पुढील 5 वर्षात सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी 5 कोटी ते 10 कोटी आणि 1.5 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज हे उपलब्ध होणार आहे। ग्रामीण क्षेत्रासाठी ग्रामीण समृद्धी आणि अनुकूल कार्यक्रम राबविले जाणार आहेत। ग्रामीण महिलांना रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी उपक्रमांचा विकास, भूमिहीन कुटुंबांना संधी, पहिल्या टप्प्यात 100 विकसनशील कृषी जिल्ह्यांचा यामध्ये समावेश केला जाणार आहे। त्यासोबतच कडधान्यासाठी स्वावलंबन मिशन हे राबवलं जाणार आहे। 6 वर्षाचे मिशन केवळ तूर, उडीद आणि मसूर केंद्रित आहे। केंद्रीय एजन्सी पुढील 4 वर्षात या 3 पैकी जास्तीत जास्त कडधान्य शेतकऱ्यांकडून खरेदी करतील। त्यासोबतच बिहार राज्यामध्ये मखाना बोर्ड हे स्थापलं जाणार आहे। मखानाचे उत्पादन, प्रक्रिया, गुणवत्ता आणि विपणन सुधारण्यासाठी कार्यक्रम, मखाना शेतकऱ्यांसाठी उत्पादन संघटना म्हणून उत्पादनाशी संबंधित कामात सहभागी असलेल्या लोकांना संघटित केलं जाणार आहे। नॅशनल मिशन फॉर सीड्स सुद्धा राबवलं जाणार आहे। चांगल्या उत्पादनासाठी संशोधनासाठी आवश्यक वातावरण निर्माण करणे, पिकांचे कीटकांपासून संरक्षण करणे, हवामानास अनुकूल व उत्पादन देणारे बियाणे विकसित करणे आणि प्रसार करणे याचा उद्देश असणार आहे। त्यासोबतच कापूस उत्पादकता अभियान सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे। देशातील पारंपरिक कापड क्षेत्राला पुनर्जीवित करण्यासाठी, कापूस पुरवठा आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात सुधारण्यासाठी सुनिश्चित करण्यासाठी या 5 वर्षाच्या मिशनमध्ये कापूस लागवडीची गुणवत्ता आणि उत्पादकता लक्षणीय सुधारणा करण्याचा या मिशन अंतर्गत मानस आहे। पुढची जी काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 36 जीवनरक्षक औषधे जी आहेत, जी रुग्णांना गरजेची असतात ती स्वस्त करण्यात येणार आहे। 36 जीवनावश्यक औषधे 100% कस्टम ड्युटी मुक्त असणार आहेत। विमा क्षेत्रातील FDI मर्यादा 74% आता 100% करण्यात येणार आहेत। त्यासोबत ग्रामीण भागामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या सेवांचा विस्तार केला जाणार आहे। अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलेली आहे। त्यासोबत बिहार राज्याकरता ग्रीनफील्ड विमानतळ हे उभारलं जाणार आहे। बिहारमधील ग्रीनफील्ड विमानतळ बांधले जाईल। पश्चिम कोसी कालव्यासाठी आर्थिक मदत सुद्धा देण्यात येणार आहे। सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर आता इथून पुढे कोणताही टॅक्स लागणार नाही, ते समजून घेऊया। सरकारने आयकराबाबत मोठी घोषणा केली आहे। आता 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स हा द्यावा लागणार नाहीये। त्या 12 लाख ते 16 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर 15% टॅक्स हा आपल्याला आता इथून पुढे द्यावा लागणार आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे 20 मुद्दे महत्त्वाचे जे होते त्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे। जे काही केंद्रीय अर्थसंकल्प मांडला गेला त्यातून महाराष्ट्राला काय मिळालं हा नक्कीच प्रश्नचिन्ह असणार आहे, कारण की कोणतीही मोठ्या उद्योगाची किंवा मोठ्या निधीची घोषणा खास करून महाराष्ट्र राज्याकरता करण्यात आलेली नाहीये। तुमचं नेमकं या अर्थसंकल्पावरती मत काय ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मांडा। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।